बुलेटिनची सुरुवात करूया ब्रेकिंग राजकीय बातमीनं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात बोलवलेल्या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळे त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याची चर्चा सुरू झाली। त्यावरून महायुतीमध्ये सारं काही अलबेल नसल्याची चित्र निर्माण झालंय। तर खाते वाटप, पालकमंत्री पद आणि अधिकार यावरून शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे शिंदे स्वतः सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा वाढल्यात। याशिवाय नगरविकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठका सुद्धा त्यांनी रद्द केल्या आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि या तर्कवितर्कांना आता उधाण आले। तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात पार पडणार आहे। आजच्या बैठकीत राज्यात आरोग्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या नव्या कायद्याबाबत चर्चा होणार आहे। जीबीएस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आणि याची माहिती सुद्धा या बैठकीची माहिती सुद्धा आजच्या बैठकीत दिली जाणार आहे। याच सोबत पीक पाण्याचा आढावा देखील आजच्या बैठकीत घेतला जाईल। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी नाराजी आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सुशांत, खरं तर ही पहिली वेळ नाहीये की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत। आता पुन्हा एकदा त्या चर्चा समोर येत आहेत। आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे। शिंदे उपस्थित राहणार आहेत का, काय तपशील मिळतोय? अगदी बरोबर आहे विक्रांत। आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे। मागच्या आठवड्यात देखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थित राहिले होते। आज देखील राज्य मंत्रिमंडळाची 12 वाजता बैठक आहे मंत्रालयात आणि या बैठकीत आरोग्या संदर्भातील एक महत्त्वाचा कायदा जो आहे तो तयार करण्यात येणार आहे आणि हा कायदा तयार करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार का राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, याची चर्चा जी आहे ती रंगू लागली आहे। आपण पाहिलं असेल विक्रांत, रायगडचं पालकमंत्रीपद असेल किंवा नाशिकचं पालकमंत्रीपद असेल, यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ती नाराज आहेत आणि विशेषतः एकनाथ शिंदे हे नाराज आहेत। मधल्या काळात ते सातारा येथील त्यांचं दरे गाव आहे त्या ठिकाणी गेले होते। त्या दरम्यानच खरं तर चर्चा सुरू झाली होती की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यानंतर त्यांची अमित शहा यांच्यासोबत देखील फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती। मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते विक्रांत उपस्थित राहत आहेत का, की मागच्याच आठवड्यात जसं ऑनलाईन पद्धतीने ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते तसे राहणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विक्रांत एकतर आरोग्याविषयीचा महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये नव्या व्हेरियंटचे जे रुग्ण सातत्याने आढळत आहेत त्याची गंभीर दखल जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि याची संपूर्ण माहिती जी आहे ती आरोग्यमंत्री आजच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये देतील। त्याचसोबत आपण बघितलं असेल तर पीक पाण्याचा महत्त्वाचा विषय जो आहे तो देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला जाणार आहे। अर्थात हे महत्त्वाचे विषय आहेत आणि त्याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपस्थित राहणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, खरं आहे सुशांत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहतायत का यावर खरं तर आणखी ज्या चर्चा रंगलेल्या आहेत त्या चर्चांविषयीची समीकरणे अवलंबून असतील। धन्यवाद दिलेल्या तुम्ही या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।